नमस्कार. उपस्थित मान्यवरांचे आणि सर्व कवी प्रेमी तुम्हा सर्वांना माझा नमस्कार. मी वैशाली गवळी, ठाणे येथून. मी जरा किशोरीच्याच पाठीमागे येते. स्वप्नात तरी तू एकदा माझा होशील का? स्वप्नात तरी तू एकदा माझा होशील का? अहो, हे जे अहो आहे ना, अहो म्हणण्याचा हक्क मला तू देशील का? कवितेचे नाव मरण्याआधी. मरण्याआधी आयुष्यातला फक्त एक दिवस. मरण्याआधी आयुष्यातला फक्त एक दिवस मला तुझ्यासोबत जगायचा आहे. मरण्याआधी आयुष्यातला फक्त एक दिवस मला तुझ्यासोबत जगायचा आहे. उंबरठ्यावरचे माप ओलांडून तुझ्या आयुष्यात मला यायचं आहे. मरण्याआधी आयुष्यातला फक्त एक दिवस मला तुझ्यासोबत जगायचं आहे. भातुकलीचा तो संसार मला तुझ्यासोबत मांडायचा आहे. भातुकलीचा तो संसार मला तुझ्यासोबत मांडायचा आहे. तुझ्या उष्ट्या ताटात मला एकदा जेवायचं आहे. तुझ्या उष्ट्या ताटात मला एकदा जेवायचं आहे. आणि मरण्याआधी आयुष्यातला फक्त एक दिवस मला तुझ्यासोबत जगायचं आहे. अहो डबा तयार आहे. अहो डबा तयार आहे. ते काय करू संध्याकाळी जेवायला? बस एवढंच आयुष्य मला जगायचं आहे. अहो डबा तयार आहे. ते काय करू संध्याकाळी जेवायला? बस एवढंच आयुष्य मला जगायचं आहे. आणि मरण्याआधी आयुष्यातला फक्त एक दिवस मला तुझ्यासोबत जगायचं आहे. बघा, जर हे शक्य झाले नाही तर उंबरठ्या बाहेर जागा मला देशील का? जर हे शक्य झाले नाही तर उंबरठ्या बाहेर जागा मला देशील का? माझ्या नावाचे एक तुळशीचं रोपट तुझ्या अंगात लावशील का? मरण्याआधी आयुष्यातला फक्त एक दिवस मला तुझ्यासोबत जगायचं आहे. उंबरठ्या बाहेर जागा मला देशील का? आणि येता जाता तुला पाहण्याचे सौभाग्य मला देशील का? सांग ना, स्वप्नात तरी तू एकदा माझा होशील का? थँक्यू. हे कळत नाही.